आता केवळ राज्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। प्रशांत महासागरातील अल निनोचा प्रभाव येत्या 2 महिन्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे। आगामी मान्सून हंगामाच्या आधी महासागराचं तापमान सर्वसाधारण पातळीवर येण्याचे संकेत अमेरिकन हवामानशास्त्र संस्था नोआने दिलेले आहेत। आगामी मान्सून हंगामासाठी ही सकारात्मक बाब मानली जाते। अल निनोची शक्यता नसल्याने पाऊस सर्वसाधारण राहील असा अंदाज आहे। तर गेल्या वर्षी अल निनोचा थेट प्रभाव मान्सून काळामधील पर्जन्यमानावरती झाला। 2023 मध्ये देशात सरासरीच्या 94% पावसाची नोंद झाली, तर महाराष्ट्रामधील सांगली, सातारा, सोलापूर, बीड, धाराशिव, हिंगोली, जालना, अकोला आणि अमरावती या 9 जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस नोंदवला गेला। सध्या जानेवारीमध्येच राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे। अल निनो ओसरून ला निनाची स्थिती आल्यास राज्यामध्ये मान्सून दरम्यान सर्वसाधारणते सरासरीहून अधिक पाऊस पडेल। हवामान तज्ञ मयुरेश आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत। मयुरेशजी, खरं तर आगामी मान्सून हंगामामध्ये ज्या प्रकारे आपल्याला एक सकारात्मक चित्र पाहायला मिळू शकतं, अल निनोचा प्रभाव जर 2 महिन्यांमध्ये कमी होणार असेल तर त्याचे काय काय परिणाम आपल्याला पाहायला मिळतील, जाणून घेतोय आपण हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांच्याकडून। मयुरेशजी, विशाल, ही खरंच सकारात्मक बातमी म्हणायला हवी, कारण गेल्या वर्षी मान्सून हंगामाच्या उत्तर काळामध्ये एल निनो विकसित व्हायला सुरुवात झाली आणि आता तो त्याच्या परमोच्च स्थितीमध्ये। एल निनो म्हणजे काय, तर विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा जास्त नोंदलं जातं आणि त्यातलं सरासरी तापमान हे त्याच्या सरासरी तापमानापेक्षा 0.5 अंश अधिक आणि कमी असं धरलं जातं। तर 0.5 अंशांच्या वर जर तापमान नोंदलं जायला सुरुवात झाली तर एकूणच जगभरातल्या वाऱ्यांवर त्याचा परिणाम होतो आणि थेट मान्सून काळामध्ये आपल्याकडे बाष्प कमी येतं आणि पाऊस कमी होतो आणि तसंच आपल्याला दिसूनही आलं। महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाला। आता जो अंदाज येतोय त्याच्यानुसार पुढच्या 2 महिन्यांमध्ये एल निनोची स्थिती म्हणजे तिथलं जे तापमान आहे हे कमी व्हायला सुरुवात होईल आणि साधारणतः मान्सून जेव्हा येईल त्या काळामध्ये ते तापमान सर्वसाधारण पातळीवर असेल आणि मान्सूनच्या उत्तरार्धात आता जो काही प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय ते आणखी सरासरीच्या खाली जाईल आणि सरासरीच्या खाली गेलं म्हणजे ला निनाची स्थिती आहे। गेल्या 3-4 वर्षांमध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा ला निना होता तेव्हा आपल्या इकडे सरासरी इतक्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस झाला होता। त्यामुळे गेल्या वर्षी जो काही अपुरा पाऊस झाला आहे, ती जी काही तूट आहे ती भरून निघण्याची शक्यता याच्यामधून निर्माण झाली। अर्थात हे खूप लवकर आहे, फक्त आपल्याला असं म्हणू शकतो की मान्सूनवर अनेक घटक परिणाम करत असतात, त्याच्यापैकी एक एल निनो हा एक महत्वाचा आणि मोठा घटक आहे आणि तो प्रतिकूल नाहीये या यंदाच्या मान्सूनवर, असे संकेत तरी आता याच्यामधून आपल्या समोर येत आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एल निनोचा प्रभाव ओसरतोय का, आणि तो जर ओसरला तर मात्र येत्या काळामध्ये संपूर्ण देशवासियांसाठी ही सकारात्मक बातमी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।